नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी। सज्जना करवी गुढी सुखाची उभवी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। ज्ञानाची प्राचीन परंपरा कथन करत असताना सृष्टीच्या प्रारंभ कालामध्ये सूर्याला हा मी योग सांगितला आणि या भगवंताच्या वचनावर भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला, प्रभो आपला अवतार किंवा जन्म अलीकडचा आहे आणि सूर्याचा जन्म हा प्राचीन कालातला आहे। प्राचीन कालातल्या सूर्याला अर्वाचीन कालामध्ये प्रगट झालेले आपण या योगाचा उपदेश कधी केला? याच देहामध्ये केला की अन्य देहामध्ये केला? या देहामध्ये उपदेश करत असाल तर योगाचं प्राचीनत्व सिद्ध होणार नाही आणि अन्य देहांतरामध्ये योगाचा उपदेश केला तर गत जन्मातली स्मृती आपल्याला होणार नाही। कारण ज्या अर्थी मला मागच्या जन्मातलं काहीच आठवत नाही त्याप्रमाणे तुम्हालासुद्धा आठवू नये। म्हणजे भगवंताच्या विषयी अनित्यत्वाचा आणि असर्वज्ञत्वाचा जो पक्ष अंतःकरणामध्ये निर्माण झाला त्यातून हा प्रश्न विचारला, अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयाम तो माधव प्रोक्तवानिती। त्यामुळे प्रारंभाला आपण हे सांगितलं, हे कसं काय मान्य करावं असा प्रश्न विचारल्यानंतर भगवंतानी उत्तर दिलं, अर्जुना मी सर्वज्ञ आहे, या बाबतीत अडचण नाही, पण नित्य स्वरूपाचा सुद्धा आहे। कारण तुझे आणि माझे आतापर्यंत पुष्कळ जन्म होऊन गेले, त्या सगळ्या जन्मांचं मला स्मरण आहे, तुला मात्र स्मरण नाही। जीवाची उपाधी अविद्या आहे आणि अविद्या उपाधी असल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये असणारा जो सत्वगुण तो मलिन स्वरूपाचा आहे। मलिन सत्वगुण जर असेल तर त्याला जास्त काही आठवत नाही। किंबहुना जन्माला येण्याच्या अगोदर मातेच्या गर्भामध्ये असताना जे संकल्प आपल्याला असतात ना ते सुद्धा जन्माला आल्यानंतर आपल्याला आठवत नाही। गर्भामध्ये असताना प्रत्येक जीव देवाला प्रार्थना करतो, एक वेळ करी या दुःखा वेगळे। देवाला प्रार्थना करतो, देवा फक्त एकदा मला मुक्त कर। आठवीन पाय हा माझा नवस, रात्रीही दिवस पांडुरंगा, रात्रंदिवस मी तुझं स्मरण करेन। फक्त गर्भामध्ये असणारं जे दुःख मला प्रचंड होत आहे ना, नाथ महाराजांनी गर्भातलं दुःख सांगितलं आहे। विष्टा लेप चहूकडे नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवाशीचे दुःख गाढे कोणापुढे सांगीजेल। गर्भवासामध्ये असताना किंवा तुकोबऱ्यांचं प्रमाण काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना, तुझं क्षणक्षणाध्यात असे। किंवा ज्ञानोबाऱ्या सांगतात, मातेची या उदर कोहरी पचवणे विष्टेच्या दाथरी, जठरी नवमास वरी जन्मजन्मोनी मरती किंवा उकडोनी मरती, अशा 2 ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे। मातेच्या गर्भामध्ये असताना त्या गर्भावस्थेतल्या जीवाला सगळीकडे जे राहावं लागतं त्या सगळीकडे अनेक प्रकारचे म्हणजे याचा किळसवाना प्रकार आहे, ते म्हणजे विष्ठा मूत्र हे सगळं त्याला अनुभवावं लागतं आणि ते 1 दिवसापर्यंत नाही, 9 महिन्यापर्यंत त्याला त्याची जाणीव होते आहे। ते गर्भस्थ असणारा शिशु त्याला काही कालावधी लोटला की त्याला बुद्धिमत्ता प्राप्त होते आणि त्या बुद्धीमध्ये त्याला ते स्मरण होतं किंवा त्याला ते कळतं आणि तो त्या अवस्थेमध्ये देवाला प्रार्थना करतो, देवा विनंती आहे फक्त एक वेळ करी या दुःखा वेगळे, फक्त एकदा एवढं मला या दुःखातून मुक्त कर, रात्रंदिवस मी फक्त परमार्थ करेन। भगवंताला दया येते, परमात्मा त्याला त्या गर्भवासाच्या दुःखातून मुक्त करतो आणि जीवाचा प्रताप असा आहे, कृतज्ञ हा जीवाचा मूळ स्वभाव आहे।
केलेल्या उपकाराला तो विसरतो बघा. जन्माला आल्याबरोबरच केव्हा मी तुम्हाला आश्वासन दिलं आहे असं तो म्हणतो आहे. सोडून द्या विषय. त्याचं कारण असं आहे की जीवाची उपाधीच मुळामध्ये अविद्या आहे. अविद्या उपाधी असल्यामुळे जीवाला जन्माला येण्याच्या अगोदरचे आठवत नाही आणि गत जन्मातलं सुद्धा आठवत नाही. पण भगवान म्हणतात असं नाही अर्जुना, मला मात्र सगळं आठवतं. सगळे माझे अवतारही मला आठवतात, तुझे सगळे जन्म मला आठवतात. नाही, सगळ्यांचे सगळे जन्म मला आठवतात. कारण माझी माया उपाधी आहे आणि ती उपाधी माझ्या ज्ञानशक्तीला कोणत्याही कालामध्ये आवृत्त करत नाही. म्हणून मनुष्याने असं कधीच म्हणू नये वाईट कर्म करत असताना की मी इतका हुशार आहे, कोणालाच कळू देत नाही. असं अजिबात म्हणू नये. देवाला कळू देत नाही असं नाही. तर कळण्याची काय गरज आहे? त्याला न सांगता कळतंय. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. देवाला सांगावं सुद्धा लागत नाही, कारण त्याची माया उपाधी आहे. आपण कधीतरी विचार केला आहे, महाभारतामध्ये आपल्या कर्माचे 12 किंवा 14 साक्षीदार मानलेले आहे. पंचमहाभूत झाले ना 5, दिवस आणि रात्र, सूर्य आणि चंद्र 9 झाले. आपलं अंतःकरण. मनुष्य सगळ्यापासून लपू शकतो, आपल्या मनापासून लपू शकत नाही. आणि जेव्हा मनुष्याने एखादं वाईट कर्म केलेलं असतं ना, त्याचं मन त्याला आतून टोचणी मारत असतं बघा. गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात, लोक आपल्या पाया पडतात आणि आपलं मन सांगतं आपण नालायक आहे. आपलं मन आपल्याला टोचणी मारत असतंय. सगळ्यापासून लपता येतं, मनापासून लपता येत नाही, धर्मापासून लपता येत नाही, धर्मराज यमापासून लपता येत नाही. आणि ईश्वर सर्वभूतानां सर्वाघटे राम, तैसा हृदयामध्ये मी राम. परमात्मा व्याप्त आहे ना सर्वांच्या हृदयामध्ये. देवालाही सगळ्यांचं सगळं कळतं ना. आपल्या कर्मालाही साक्षीदार असतात बघा. चंद्र आणि सूर्य साक्षीदार आहे, दिवस आणि रात्र साक्षीदार आहेत, पंचमहाभूत हे आपल्या कर्माची साक्षीदार आहे. असे 12 किंवा 14 घटक मानले की जे मनुष्याच्या कर्माच्या साक्षीदार. त्यामध्ये सगळ्यात बलवान आहे ईश्वर, जो आपल्या हृदयामध्ये विराजमान आहे. त्यामुळे ईश्वराला सांगावं लागत नाही. अर्जुना, सगळ्यांची सगळी कर्म मला कळतात ना, मग सांगण्याचंही काही कारण नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. त्यामुळे मला सगळं आठवतं. तत्वतः मी जन्मरहित आहे, पण प्रकृतीचा संबंध धारण केला की अवताराला येतो. स्वतंत्र आहे, पण जणू काही लोकसंग्रह करावा यासाठी नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. स्वतंत्र आहे म्हणजे करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. शक्तीने संपन्न असल्यामुळे मी प्रभू आहे, पण लोकांनी कर्माचरण कसं करावं याकरता मी कर्म करून दाखवतो. स्वतंत्रता तरी न मोडे, कर्माधीन ऐसा आवडे. स्वातंत्र्य असताना कर्माधीन, अजह असताना जन्म घेणं आणि अविनाशी अविकारी असताना सुद्धा होणं आणि जाणं. जायते आणि म्रियते. वास्तविक देवाला म्रियते नाही म्हणता येत, पण स्वधामाला निघून जाणं हे जाण्या येण्याचे विकार दिसतात की नाही. तैसा अमूर्तचे मी किरटी, परी प्रकृतीचे अधिष्ठी. ते साकारपणे नटनटी कार्या लागी. मी अमूर्तच आहे, अव्यक्त आहे, पण ज्या काळामध्ये धर्माची हानी होते आणि अधर्माचा उत्कर्ष होतो, या काळामध्ये धर्मरक्षणाशिवाय जगाची प्रतिष्ठा चांगल्या प्रकारे राखली जाणार नाही. आणि धर्माचं रक्षण करावं हे माझं वचन आहे. जब जब होय धर्म की हानी, रामचरितमानसातलं प्रमाण आहे. किंवा इथं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. धर्मजाता आघवे युगायुगी म्या रक्षावे. ऐसा ओग हा स्वभावे आद्य असे. ज्या काळामध्ये अधर्म धर्माचा पराभव करतो, त्या काळात धर्माचं रक्षण करण्यासाठी मी प्रत्येक युगायुगामध्ये अवताराला येतो. काल आपण त्याचे 3 अर्थ पाहिले. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. या प्रत्येक युगामध्ये मी अवताराला येतो. दुसरा अर्थ, ज्या ज्या काळामध्ये अवसर येईल त्या त्या अवसराच्या प्रसंगाला मी अवताराला येतो. आणि तिसरं कारण, धर्माची हानी
आणि अधर्माचा उत्कर्ष या दोघांच्या संधी काळामध्ये जेव्हा अपेक्षा असेल त्या काळामध्ये मी अवताराला येतो. म्हणून देवाचं एक नामदेवरायांचं प्रमाण आहे बघा, ते प्रमाण आपल्याला या तिन्ही प्रमाणामध्ये लागू पडतं. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. अनंत अवतार, त्यामध्ये मुख्य अवतार आहे 24, त्यातही पुन्हा मुख्य अवतार मानले आहे 10च. हे 10 अवतार आहे ना मुख्य अवतार. भागवतामध्ये 24 अवताराचा विचार आहे. नामदेवरायांचं प्रमाण पाहिलं तर संभवामी युगे युगे अनंत अवतार घेशी. मग काही अवतार संत रूपाने, काही अंश अवतार, काही कला अवतार, नरसिंह भगवंतासारखे आवेश अवतार. त्याच्यामध्ये प्रचंड आवेश आहे. इतका आवेश हिरण्यकश्यपूचा वध झाला तरी भगवंताचा कार्यक्रम सुरूच. नाश करण्या भगवान आवरले जात नाही. पण नारदांनी सांगितलं स्वर्गात त्या इंद्राला, ते आपल्या रक्षणासाठी देव अवतार आले, चला म्हणे आपण त्यांना शांत करू. स्वर्गस्थ इंद्र म्हणले शांत करायचं? अहो ते आपला ग्रास करतील. ते थांबत नाही परमात्मा, वेग आहे प्रचंड. जसं की आपण पंखा बंद केला ना तर त्याच्यामध्ये जर ऊर्जा असेल तर तो फिरतच राहतो. तसं हिरण्यकश्यपूचा वध केला पण देवाचा आवेश काही थांबत नाही. त्यामुळे आपण शांत करायला जायचं आणि आपल्या कानामागं एखादी पडली मग इंद्र म्हणले आपण नाही येणार. ब्रह्मदेवाला सांगितलं, ते नाही मी येणार नाही. का? चूक माझी. हिरण्यकश्यपूला वरदान देणारच मी आहे आणि हे जर देवाच्या लक्षात आलं तर तुझ्यामुळं तर एवढा आवेश आला आहे मला. त्यामुळे ब्रह्मदेव म्हणले मी जाणार नाही. लक्ष्मी मातेला सांगितलं तुम्ही शांत करू शकता. त्याने नाही. लग्न झालं तेव्हा यांचा अवतार वेगळा होता. पहिला शांताकारम आणि आता ही शांताकारम नाही आहे, त्यामुळे मी नाही समोर जाणार. मग देव हुशार आहे. ते म्हणाले ज्याच्याकरता हा परमात्मा प्रगट झाला त्या भक्तराज अर्जुनाला आपण पुढे पाठवू की प्रल्हादाला. भक्तराज प्रल्हादाला आपण पुढे पाठवू. तुमचं लक्ष आहे की नाही? भक्त प्रल्हादाला आपण कुठं ज्ञानोबा म्हणतात नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलून घेतला कडीवरी भक्त सुखे निवाला. जेव्हा भक्त प्रल्हादाला उचलून घेतलं परमात्मा शांत झाले. याचा अर्थ काय आहे? देवाला सुद्धा शांत करण्याची ताकद फक्त भक्तामध्ये, बाकी कोणाकडे नाही. काल आपण ओवीचा अर्थ पाहिला ना, अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. सज्जनाच्या हातून परमात्मा संपूर्ण जगतामध्ये सुखाची पताका उभारतो. देवाला सुखाची पताका जगतामध्ये जर प्रसारित करायची असेल तर देवाला ते स्वतः करता येत नाही, कारण तो ईश्वर आहे आणि ईश्वराचा नियम आहे जसं ज्याचं कर्म असेल तसं देवाला फळ द्यावं लागतं. वास्तविक देवामध्ये विषमता नाही, पण प्राणी मात्राच्या कर्मामुळे देवाकडे विषमता येते आहे. म्हणून तर देवाच्या बाबतीमध्ये आपण म्हणतोय प्राणी कर्म सापेक्ष फलदाता. न्यायाधीशाच्या ठिकाणी अजिबात कोणत्याही प्रकारचं वैर किंवा विषमता नसते, पण गुन्हेगाराचं जसं कर्म असेल तसं त्याला ते शिक्षा द्यावी लागते. तसं परमात्मा हा न्यायाधीश आहे एक प्रकारे, आणि जसं कर्म असेल तसं त्याला फल प्रदान करावं लागतं. म्हणून फल प्रदान करत असेल तर तेव्हा देवाकडे विषमता येतेच ना. देवाचा अवतार होय दासा सुख दैत्याभय ते थई आयुष्य विषम आहे हे न समाये तुझं माझी. म्हणून वसुदेवांनी जेव्हा नारदांची स्तुती केली भागवतामध्ये तेव्हा विचार असा आला की नारदजी भूतानां देवचरितं दुःखाय च सुखाय च सुखाय वै साधूनां तादृशामच्युतात्मना. भूतांना देवाचं चरित्र दुःख देणारं आहे, काहींना सुख प्रदान करणार आहे, पण साधूंचं चरित्र केवळ सुखा करत आहे. सुखाय एव, फक्त सुख देणारे आपण आहात. म्हणून देवाला सुखाची पताका जगामध्ये जर प्रदान करायची असेल तर फक्त ते सज्जन करू शकतात. आणि या सज्जनांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. बरं, आज ऋषीपंचमी आहे ना, सप्त ऋषींचं पूजन करावं हा आजचा दिवस आहे. पण आपल्याकडे सप्त ऋषींच्या पूजनाचा स्वतंत्र दिवस ज्याला आपण ऋषी पंचमी असं म्हणतो आहे. आणि या सप्त ऋषींचेच अंश असणारे आपले गुरुजन आहे. म्हणजे आज गुरुवारी मारुती बाबांचंही काय आहे, अभिष्टचिंतन सोहळा आहे, त्यांच्याही पूजनाचा दिवसच आहे ना. आज आपल्याला जे अध्यात्म सुख मिळतं आहे या सुखाला कारण कोण आहे?
गुरुवारे बाबाच आहे. त्यांच्या मुखारविंदात सान्निध्य मात्रात जरी आपण गेलो बाबांच्या सान्निध्य मात्रामध्ये, आणि कितीही व्यक्ती त्रिविध तापाने तप्त असेल, तर बाबांच्या फक्त परिसरात जरी गेला परिघामध्ये आणि त्यांच्या खोलीमध्ये नुसतं पाऊल जरी ठेवलं, तर मनुष्याला काहीच प्रयत्न न करता आपोआप शांती मिळते. कारण त्यांच्या आतमध्ये शांती आहे ना. जे ज्ञान गंगे नाहाले पूर्णता जेवणे धाले, जे शांतीशी झाले पल्लव नवे, स्वरूप शांतीला मूर्तिमंत फुटलेले अंकुर म्हणजे बाबांसारख्या गुरुजनांचे अवयव आहे. त्यांना नुसतं पाहिलं जरी दर्शनाची प्रशस्ती, पुण्यपुरुष व्यावहारिक कोणत्याही प्रकारची आपल्याला सामुग्री देत नाही, पण त्यांच्या मुखारविंदातून येणारे अमृत वचन जरी श्रवण केले तरी आपल्याला आपलं आत्मसुख प्राप्त होतं. म्हणून भगवान म्हणतात, जगामध्ये सुखाची पताका लावायची असेल तर सगळ्या जनामध्ये ज्यांना सत परमात्म्याचं दर्शन होतं त्यांना म्हणतात सज्जन. आणि सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. ते मला चांगलं आठवत आहे, आम्ही जेव्हा 4थ्या वर्षामध्ये होतो, तुम्ही तर आमच्या मागं होते, आमच्याही अगोदरचे आहात, पण जेव्हा मी 4थ्या वर्षाला गेलो तेव्हा संस्थेमध्ये नाश्ता सुरू झाला होता पहिल्यांदाच. आणि एरवी आपल्याला माहिती आहे बाबांचा पाठ 8-8:30च्या नंतर असतो. म्हणजे बाबांचा नित्यनेम वगैरे उरकला की मग थोडासा पाठ 8:30च्या पुढं, आणि एरवी संस्थेमध्ये प्रार्थना 7 वाजता असते. आता तोपर्यंत काही नाश्ता नव्हता, पण आम्ही 4थ्या वर्षाला गेलो आणि असं ठरलं की आता इथून पुढे हिवाळा दिवस आहे. मग सगळ्या 4ही वर्षाच्या साधकांना सकाळी अल्पोपहार नाश्ता द्यायचा. आता एरवी बाबा 8-8:30च्या पुढं येतात पाठाला, तेव्हा नवीन संस्थेमध्ये पाठ असायचे, आता जुन्या संस्थेमध्ये घेतात बाबा. आता एवढ्या थंडीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये पहिल्या दिवशी बाबा 7 वाजता पाठाला हजर. पहिल्याच दिवशी आम्ही 4थ्या वर्षाचा आमचा पहिला दिवस मला चांगलं आठवतं. आणि मग त्या संस्थेच्या प्रांगणामध्ये प्रार्थना झाली, पत्रावळ्या वाढल्या गेल्या. पहिल्या दिवशीचा नाश्ताही मला आठवतो, मूग डाळीची खिचडी होते. तेवढं तर आठवलं पाहिजे ना. निदान कमीत कमी तेवढी स्मृती आहे ना आपली. मग तांदळाची आणि मुगाची खिचडी, आणि 4ही वर्षाच्या जेव्हा पंक्ती बसल्या ना त्या प्रांगणामध्ये, मला चांगलं आठवतं बाबा प्रत्येक पंक्तीमध्ये आडवे आणि उभे दोन्ही पंक्तीमध्ये फिरले, दोन्ही पद्धतीनं. आणि बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला आजही आठवतो आहे की आपले साधक तृप्त होत आहेत. त्यांना या काळामध्ये खाण्याची आवश्यकता आहे आणि या काळात त्यांना ते मिळतं आहे. असं दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणारे हे महात्म्य आहे. तुका म्हणे सुख पराव्या सुखे, अमृत हे मुखे स्तरवत असे. आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होतं, हे मी चांगलं अनुभवलेलं आहे. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी, अधर्माची असणारी मर्यादा तोडून टाकतो. एखाद्या पुरुषाने अनेक प्रकारचे दोष केले असतील आणि जर तो माझ्याजवळ आला तर त्याचे मागच्या दोषाची असणारी जी काही यादी ती सगळी मी फाडून टाकतो. म्हणून भगवान म्हणता, तवची वहाळ ओहळ जवन पवते गंगा जळ, मग होऊन ठाकती केवळ गंगा रूप. वहाळ आणि ओहळ कुठपर्यंत? गंगेला प्राप्त होत नाही तोपर्यंत. अपिचेत सुदुराचारो, ज्ञानोबांनी शब्द वापरला, नुसता दुराचारी नाही, दुराचार्यामध्ये पहिला क्रमांक सुदुराचार्य. शब्द कसा वापरला आहे ते मन जिंकणं कठीण आहे असं नाही, दुष्करम नाही सुदुष्करम. महात्मा दुर्लभ आहे असं नाही, सुदुर्लभ हा, असे गीतेत काही शब्द आलेले बघा. म्हणजे विशेषण असं वापरलं की कठीणात कठीण. तसा हा नुसता दुराचारी नाही, सुदुराचार हा सगळ्यामध्ये दुराचारी पहिल्या क्रमांकाचा. पण जर त्याने भक्ती केली, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, साधू एव समंतव्यः, त्याला साधूच मानावं कारण त्याचा निश्चय चांगला आहे. मग ते वालाकोळी रत्नाकर नाव आहे. किती दोष केले गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात. ते झाडावर जाऊन बसायचा आणि तीक्ष्ण धार लावलेली कुऱ्हाड बरं त्याच्या हातात, मुद्दा म्हटलो मात्रा वगैरे नाही, कुऱ्हाड आहे हातामध्ये. आणि असा रस्त्यावर आला, वाट सुरू एखादा चालला की मारायचा, लुटून घ्यायचं. गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल, जानवं असेल तर मग कोणीतरी व पारमार्थिक मारला गेला स्मरण व्हावं आणि त्याच्या नावाने एखादा खडा घ्यायचा, मोहरीचा आकारायचा
रांजणा टाकायचं. आणि एक एक रांजण केवढा? बाबा सांगत असतात 7-7 असणाऱ्या बैलाची 5 चालावी एवढा मोठा रांजण, आणि मोर एवढा दगड टाकायचा. असे फार मोठे रांजणं भरून गेले. पाप किती मोठं झालं असे. दोषांची लिहिली जमा झाली की नाही यादी. पण भाग्याचा उदय झाला. नारदजी त्या रस्त्याने चालले. त्याने उडी मारली. नारदांना म्हणले काढा. काय काढा? अहो आत्ताच जन्माष्टमी झाली ना, काहीतरी असेल ना तुमच्याकडे. नारदजी म्हणे निष्काम कीर्तनकार, नारळ सुद्धा घेत नाही, मुख काही लावून घेत नाही. असं नाही म्हणे, विण्यात काही असेल म्हण घे मग विना. त्याने मला याचा काही उपयोग नाही. नारदांना दया आली. अरे कशा करता एवढं पाप करतो? म्हणजे कुटुंबाचं भरणपोषण करायचं आहे. पापात सहभागी होतील का होणार नाही? विचारून ये बरं. वा, याला म्हणतात चॅप्टर. म्हणजे मी विचारायला जाणार आणि तुम्ही जाणार पुढच्या नगराला. ते म्हणले मी विचारायला जातो पण तुम्हाला बांधतो. आणि त्याने नारदांना बंधनात टाकलं, बांधलं. नारदजी म्हणले मी पण महात्मा आहे, तुम्हाला बंधनात टाक, मी तुला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. बांधलं गेला घरी. घरच्यांना विचारलं, वडिलांना, आईला, आम्हाला माहिती नाही. लहानपणात तुझं संगोपन केलं आहे, आता आमचं पालनपोषण तू करावं, तू काय करतो आम्हाला माहिती नाही. पत्नीला विचारलं, तिने सांगितलं नाही, धर्मशास्त्र सांगतंय तुम्ही पुण्य केलं तुम्हाला हात लावला की अर्ध पुण्य मला मिळतं. तुम्ही पाप केलं त्याच्या सहभागी मी नाही, अर्धांगिनी. मुलाला विचारलं, त्याने बाबा तुमचं कर्तव्य पितृधर्म आहे, हा फार झालं तर म्हातारपणात मी तुमची काळजी घेईन, आता मी पापात सहभागी होणार नाही. रडू लागला. ज्यांच्याकरता मी पाप करतोय ते सहभागी होणार नाही. रडत आला आणि नारदांना सांगितलं मला याच्यातून मुक्त करा आता. नारदजी म्हणले बरं झालं, पश्चाताप चांगला असतो, अनुताप तीर्थी नाहला, न्हावोनी मजा आत्वा आला सर्व भावे. पश्चाताप होणं महत्त्वाचं आहे. पश्चातापाने मनुष्य शुद्ध होतो, फक्त परत त्याने ते वाईट कर्म करता कामा नये. एकदा केलं झालं, दोष झाला, मानव चुकू शकतो, वारंवार फक्त ती चूक करायची नाही. ठीक आहे म्हणे मी तुला मुक्त करतो. आता एवढं मोठं पाप आहे, किती वेळा तीर्थस्नान करावं लागेल, हा जाणार नाही. नारदाने सांगितलं हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे. राम नामस्मरण केलं पाहिजे. मन राम. ते बोले तुम्ही जे म्हणता ते मला जमत नाही, कारण तो असं नाही म्हणला मला राम म्हणता येत नाही. असं जर वाक्य म्हणलं असतं तर वाक्यात राम आला असतं ना. मला राम म्हणता येत नाही म्हणला राम. ते म्हणले तुम्ही जे म्हणता ना ते मला जमतच नाही. नारदजी म्हणले बरोबर आहे, पापच तेवढं आहे ना. नामस्मरण येईल कसं मुखाला? अनंत जन्माचे तप, तेव्हा एक नाम. त्यामुळे हा नामस्मरण करणार नाही. नारदजी म्हणले तुला सोयीचं नामस्मरण नाही जमणार, उलटं म्हणू शकतो का? म्हण मग मारा किंवा मारा 4दा म्हटलं आणि पहिलं मान शेवटचं राकडून टाकलं की 3दा राम शिल्लक राहतं. मुरारी बापूंनी त्यांच्या कथेत सांगितलं होतं, प्रभु का नाम कोई उल्टा लेता है शुद्ध हो जाता है, और सीधा लेता है तो सिद्ध हो जाता है. मग ते उलटं नामस्मरण सुरू केलं. इतकं नामस्मरण की अंगावर वारुळ जमा झालं. ब्रह्मदेव आले, त्या वारुळातून त्याला काढलं, स्मृती प्रदान केली. आता पाप किती मोठं झालं आहे. राम नामस्मरण केल्याबरोबर दोषांची लिहिली फाडी, ते सगळे दोष त्याच्यातून परिमार्जन झालं. इतका अधिकार बोलिला वाल्मिक तैसीची करीन, वर्तोनी दाविन नामा म्हणे. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात हा दृष्टांत. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. जानकी मातेने सांगितलं मला यायचं, काही हरकत नाही. लक्ष्मणजी म्हणले मला पण यायचं, नाही म्हणता येणार नाही. लक्ष्मणजी निघाले आणि जेव्हा आपल्या धर्मपत्नीची परवानगी मागायला गेले उर्मिला मातेची, ते उर्मिला माता म्हटली मला यायचं. बाबा एक वाक्य सांगत असतात, काय म्हणे, प्रभू रामचंद्राला तुम्ही सोबते राहाल, माणसाला माणूस, आणि जानकी मातेला मी सोबते, माणसाला माणूस, बाईला बाई. आणि ते लक्ष्मणाला पटलं ना. बऱ्याच लक्ष्मणाला हे पटत असतं. काही हरकत नाही म्हणे. पण म्हणे मला थांबा, प्रभू रामचंद्राला विचारायचं आहे. प्रभू रामचंद्राला विचारणा करण्याकरता गेले. ते आपल्याला असं करता येणार नाही. वाल्मिकी ऋषींनी काय लिहून ठेवलं ते पाहावं लागेल. आणि जेव्हा ते वाल्मिकी कृत रामायण आणलं त्याच्यामध्ये सांगितलं की वनवासाला 3 गेले आहे.
बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दाविन नामा म्हणे. कशा करता सांगितलं? किती मोठे दोष केले तर प्रभूच्या नामस्मरणाने ते सगळे जातात, आणि याकरिताच भगवंताचा अवतार आहे. दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी, सज्जनाच्या हातून सुखाची गुढी उभवी. सुखाची पताका जगामध्ये मी प्रसारित करतो किंवा उभारतो. ज्या काळामध्ये संतांचे अवतार, आपल्या महाराष्ट्राचं किती मोठं भाग्य असेल, 12व्या शतकामध्ये मेळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानोबरायांच्या नेतृत्वामध्ये सगळ्या समाजातले संत एकत्र आले. बरं, हे विशेष आहे. बरं, हे सगळ्यांना जमत नसतं. एका व्यक्तीच्या पाठीमागे फार झाला तर एक समाज येतो, एकच प्रकारचा समाज येतो एका व्यक्तीच्या पाठीमागे. पण असं व्यक्तिमत्व दुर्मिळ असतं की ज्यांच्या एका हाकेला सगळे येतात. तीर्थयात्रा बघा तुम्ही, ज्ञानोबरायांच्या तीर्थयात्रेमध्ये नामदेवराय आहेत, गोरोबा काका आहे, जगनमित्र नागा, सगळ्या प्रकारचे संत, चोखोबरायापासून तर सगळे. कारण काय? व्यक्तिमत्व तसं आहे ना. न पाहिया ती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. आणि संतांच्या सान्निध्यामध्ये खरं सुख आहे. आपण आळंदीमध्ये राहतो की नाही, आपल्याला जाणीव होते बघा. आळंदीसारखं समाधान कुठंच नाही खरं. कोणत्याही प्रांतामध्ये जा, कोणत्याही देशामध्ये जा, एखाद्या वेळेस तिथं व्यवस्थेची अनुकूलता असते, पण अवस्था जी आहे ते फक्त आळंदीत आहे. आणि त्यातही आळंदीमध्ये 2 गोष्टी फार चांगल्या आहेत. आळंदीमध्ये विश्रांती चांगली, म्हणजे आपण घेतो यात नवल काय, देवही घेतात. असा अर्थ नका घेऊ बरं. इथं दुपारी घेतलं काय वाईट आहे, विश्रांती असं नाही अर्थ. समाधान आहे. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधानी चित्ताच्या. आळंदीत विश्रांती चांगली, आळंदीत भूकही चांगली लागते बघा. बाहेर नाही लागत एवढी चांगली भूक आळंदीमध्ये. आज कळेल 12-12:30 वाजता भूक चांगली लागते ना आळंदीमध्ये, कळते बघा. ते असं सुख आहे आळंदीत. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. पुढे काय कार्य करतात? 4 कार्य झाले बरं. अज्ञानाचा अंधकार निवृत्त करणं, अधर्माची मर्यादा तोडणं, दोषांची यादी नष्ट करणं, फाडून टाकणं, आणि सज्जनाच्या हातून सुखाचे पताका उभारणं. हे 4 कार्य सांगितली भगवंताने. 3च सांगितली. ज्ञानोबरांची 4 कार्य. एका कार्याने ज्ञानोबा आत्ताच पुढं आहेत देवापेक्षाही. पाठीमागे एक ओवी आली ना, ते वेळी आपुले आचेने काही वारे, साकार होणे अवतरे. म्हणजे भगवान परमात्मा भक्ताचा पक्ष घेतात आणि मग अवताराला येतात. यासाठी आपली एक ओवी आहे. तैसे अर्जुनाचे व्याजे, गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे. भगवंताने गीता सांगितले. निमित्त काय? अर्जुनाचं निमित्त आहे. जसं वासऱ्याच्या निमित्ताने गाय दूध देते, चातकाच्या कणवेमुळे मेघवर्षाव देतो, आणि कमळाला विकसित करण्याकरता सूर्य प्रत्येक दिवशी येतो, तसं अर्जुनाच्या निमित्ताने भगवंताने गीता प्रकाशित केली. तोच भाव इथं आहे. परित्राणाय साधूना, आपल्या भक्ताचा पक्ष घेऊन मी अवताराला आलो. की 4 कार्य झाले. आता पुढे दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मान गिवसी, धर्माशी नीतीशी शेष भरी. देवाचं कार्य, दैत्यांची कुळे नाशी, विनाकारण वेदविरोधी वागतात, प्राणी मात्राची हिंसा करतात, ज्यामुळे जगताची व्यवस्था धोक्यात येते, असं कृत्य करणाऱ्यांना दैत्य असं म्हणतात. जे दितीपासून निर्माण झाले त्यांना दैत्य म्हणतात, आणि आदिती मातेपासून प्रगट झाले त्यांना आदित्य असं म्हणतात. कश्यप ऋषीचे सगळे हे मुलं आहेत, पण ते दिती मातेपासून हे निर्माण झाले म्हणून त्यांना दैत्य म्हणतात. प्रचंड कश्यपाने त्याला अगोदरच सांगितलं, तो ऐकत नाही ना, मग आता चांगला आहे. तुझ्या उदरामध्ये भयानक असणाऱ्या दैत्यांनी प्रवेश केला आहे, आणि ते इतके भयानक पृथ्वीला त्रास देतील की त्यांच्या वधासाठी साक्षात भगवंताला अवताराला यावं लागेल. पण ते हिरण्याशासाठी वराह अवतार, कारण हिरण्यकश्यपूसाठी नृसिंह अवतार, हे दैत्यांचं कुळ आहे. भावार्थ रामायणामध्ये असा प्रसंग आला की बिभीषणजी शरण आले, आणि शरण आल्यानंतर देवाने सांगितलं, तू शरण आल्यामुळे तुझा उद्धार आहे, पण बाकीचं असणारं तुमचं जे कुळ आहे
त्याही कुळाचा उद्धार केला पाहिजे की नाही. भगवंताने त्यासाठी लंकेमध्ये युद्ध केलं. किंवा दुसरा प्रसंग असा आहे, दैत्यांची कुळे नाशी प्रभू रामचंद्रांचं नाव टाकलं पाषाणावर, ते पाषाण तरले. म्हणजे भगवंताने टाकले होते पण ते बुडाले. मग भगवान म्हणले थोडासा मोठा झाला पाषाण, लहान घेतला, मधल्या आकाराचा टाकला, बुडाला. सगळ्यात लहान घेतला, म्हणजे हा तरी बुडू नये भाऊ, आता टाकला आणि बुडाला. भगवान म्हणले आपण 3दा दगड टाकली तर 3ही वेळा बुडाले. हे कोणी पाहिलं तर नाही. मागं पाहिलं, हनुमंतराय उभेच तिथं, बुद्धिमत्ता वरिष्ठ. म्हणे हनुमंता तू कधी आला? ते मी पहिल्याच दगडाला आलो. म्हणजे तू हे पाहिलं? म्हणे हो पाहिलं. अरे काय हनुमंता? म्हणे माझं नाव वापरलं तर दगड तारतात, आणि मी स्वतः टाकले तर मी सोडून दिले ते बुडतात. हनुमान म्हणले बरोबर आहे प्रभू, ज्याला तुम्ही सोडून देता तो बुडणारच ना हो. ज्याला तुम्ही सोडून दिला आहे, ज्याला धरलं तो तरतो, ज्याला तुम्ही सोडून दिलं तो नक्की बुडणारच की. तुमच्या नावाने दगड तरतात. नावाने दगड तरले, सेतू तयार झाला. ती बातमी गुप्तहेराच्या मार्फत रावणापर्यंत गेली. रावणाच्या सगळ्या लंकेत पसरली ना. काय सामर्थ्य पराक्रम आहे म्हणे यांच्या, नुसत्या नावाने दगड तरतात. नावाने, ज्याचं नाव आहे तो किती पराक्रमी असेल. हे ते कधी कधी युद्ध करत असताना एखाद्या सैनिकाने पराक्रम गाजवला तर त्याच्यावरून सेनापतीचं कौशल्य कळतं, आणि सेनापतीवरून त्या राजाचं कौशल्य कळतं. आपलं भारतीय सैनिक जर चांगल्या प्रकारे काम करत असेल ना तर धडकी भरते बघा त्यांची. सैनिकाचा पराक्रम पाहिला की त्यावरून देशाचं सामर्थ्य कळत असतं, आपोआप कळतं. तसं त्यांच्या नावाचं सामर्थ्य दगड तारतात. ज्याचं ते नाव असेल त्या प्रभू रामचंद्राचं काय प्रभाव असेल. त्यामुळे रावणाच्या लंकेतल्या सैन्यांचं बळ क्षीण होऊ लागलं. ते रावणाच्या लक्षात आलं की आपले सैनिक नुसते कीर्ती ऐकूनच गर्भगळीत झाले, यांना बळ दिलं पाहिजे की नाही. रावण म्हणले त्यात काय आश्चर्य आहे म्हणे, दगडच तरला ना फक्त, दगड तर मी तारू शकतो म्हणे. त्या लंकेतल्या लोकांना लगेच जय जयकार, रावण महाराज की म्हणू नका जय जयकार करायला प्रारंभ केला. आमचे सुद्धा स्वामी दगड तारतात. गेले पाण्याजवळ, भला मोठा दगड घेतला आणि टाकला ना, तरला. रावणाने सांगितलं बघा म्हणे तिकडे तरी दगड तारण्यासाठी नाव टाकावं लागलं, आपण तर नावसुद्धा वापरलं नाही म्हणे, नावसुद्धा लिहिलं नाही, तरी दगड तरला की नाही. रावणाचे सैनिक म्हणे वा वा वा, आपलं स्वामी तर त्यांच्यापेक्षा बलवान आहे, वजनदार आहे, तिकडे तरी नाव वापरावं लागलं, यांनी तर नावसुद्धा लिहिलं नाही म्हणे, तरी दगड तारला. सभा सगळी निघून गेली. आणि सायंकाळी मंदोदरीने विचारलं का हो म्हणे तुमच्यात एवढं सामर्थ्य आहे? घरच्यांना माहिती असतं तुमच्यात एवढं सामर्थ्य आहे म्हणे, तुमच्याकडून सुद्धा दगड तारतात, खरं सांगा. त्याने हो खरं आहे, फक्त एवढंच आहे की तू कोणाला सांगू नको. म्हणे का? मी त्या दगडाला शपथ दिली होती, हे बघ तर, नाही तर तुला प्रभू रामचंद्राची शपथ आहे, म्हणून तो दगड तारला. या निमित्ताने भगवंताला माहिती होतं हे भक्ती नाही करणार दैत्य, दैत्यांच्या कुळातले बाकीचे लोक भक्ती नाही करणार, पण एका बिभीषणाचा कैवार घेऊन रावणाचा असणारा तो एक गुन्हा म्हणून या निमित्ताने भगवंताने सगळ्या दैत्यकुळाचा नाश केला की नाही. 2 अर्थ होतात. भगवंताची एक पद्धती आहे नाश करणं आणि नाशातून उद्धार करणं. ज्ञानोबाऱ्यांची ओवी आहे, आणि श्रीकृष्ण को पोणी जासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेशु करी, तो कैशा परी न पवेल. नाही, भगवंताचं कार्य दैत्यांच्या कुळाचा नाश करायचा, पण त्या नाशातून सुद्धा त्यांचा उद्धारच करायचा. हिरण्यकश्यपूचा वध केला आणि भक्त प्रल्हादांनी भगवान परमात्म्याला शांत केलं. भगवान म्हणाले माझ्या बाल भागवतामध्ये तुझा पहिला क्रमांक आहे, माग वरदान काय मागायचं. ते भक्त प्रल्हादांचं वय लहान आहे, लहान वयातलं ते बोबडं बोलणं, ते लढीवाळपणा भगवंताला भावला. भक्त प्रल्हाद म्हणतात प्रभूला, प्रभू माझ्या वडिलांनी तुम्हाला खूप त्रास दिला, तुम्हाला आवेश अवतार धारण करावा लागला,
त्यामुळे त्या त्रासाचं मला काही दुःख नाही, पण तुम्हाला माझा त्रास पाहून दुःख होत आहे ना, त्यामुळे तुम्ही माझ्या वडिलांचा वध केला. माझी अशी इच्छा आहे की माझ्या वडिलांचा उद्धार करा. भगवान म्हणाले, अरे भक्त प्रल्हादा, ज्याच्या उदरी तुझ्यासारखा भगवत भक्त महात्मा जन्माला आला त्या तुझ्या वडिलांचा उद्धार अगोदरच झालेला आहे. दैत्यांची कुळे नाशी, नाशातून उद्धार आहे. साधूंचा मान गिवसी, साधूंचा सन्मान जो हरवलेला आहे तो मी शोधून देतो. कंसाने आपल्या वडिलांना बंदीशाळेत टाकलं, त्याला कालकोठडी म्हणतात. नुसत्या अंधारात राहायचा, अंधारामध्ये ते भगवान परमात्म्याचा जन्म झाला आणि वसुदेव आणि देवकी ज्या तुरुंगात राहत होते त्या तुरुंगाला एक खिडकी होती आणि त्या खिडकीतून बाहेरचा आवाज यायचा. आता जन्माला वसुदेवाने तर आपल्या पुत्राचं मुख पाहिलं होतं, देवकीला माहितीच नाही. देवकी मातेनं ते पाहिलंच नाही. प्रभू बरेच मोठे झाले आणि शिवयज्ञ, धनुष्याचं यज्ञ पूजन करण्यासाठी जेव्हा आले तेव्हा सगळ्या त्या मथुरेमध्ये भगवंताच्या नावाचा उत्कर्ष जय जयकार होऊ लागला. देवकी मातेच्या अंतकणातला प्रेम पाहणा तो आवरला थोडी जातो आहे. मी आतापर्यंत पाहिलं नाही माझ्या कन्हैयाला, आणि आज माझा कन्हैया जवळ आला. जन्म झाला तेव्हाही नाही पाहिलं, आता फक्त मला घोष ऐकू येतोय, आताही मला पाहता येणार नाही. म्हणजे मग नंतरची काही शक्यता नाही. दुराचारी कंस आहे, 6 मुलं मारली, माझा 8वा मुलगासुद्धा हा मारू शकतो. मी काय दुर्दैवी आहे की मला माझ्या मुलाचं मुख अवलोकनसुद्धा करता येत नाही. त्यामुळे ती देवकी माता त्या खिडकीतून डोकावण्याचा प्रयत्न करते. पण दुर्दैव असा आहे दोघांचंही, त्यांच्या पायाला ज्या बेड्या बांधल्या ना त्या बेड्या खिडकीपर्यंत जाऊ देत नसायच्या. खिडकी थोडी लांबच आहे आणि इथपर्यंतच बेडी, तिथपर्यंत चालत गेले की बेडी मागं खेचायची, तेवढंच अंतर आहे. हे झाली सामान्य कोठडी. आणि उग्रसेनाला टाकलं ती कालकोठडी, ते नुसता अंधकार, दुसरं काहीच नाही. साधू आहे, भगवंताने कंसाचा वध केला आणि उग्रसेनाला पुन्हा राज्यावर बसवलं. साधूंचा मान गिवसी, त्या साधूला त्यांचा मान शोधून दिला. किंवा धर्मराजा साधू आहे, तर दुर्योधनाने आवाहन केलं, येता का म्हणे द्यूत खेळायला. क्षत्रियाला युद्धाचं आव्हान दिलं तर जावं लागतं, आणि द्यूतकर्माचं आव्हान दिलं तरी जावं लागतं. क्षत्रियाला मागं येता येत नाही, जावं लागलं. बरं, त्यामध्ये धर्मराजाला द्यूतकर्म खेळण्याची आवड होती, यश नव्हतं. मग आपण असं नाही म्हणून, बघा ना म्हणे धर्मराजसुद्धा द्यूत खेळ, आपण खेळायला काय हरकत आहे. तेवढाच बोध घ्यायचा फक्त. अरे द्यूतकर्म एवढं वाईट आहे की धर्मराजासारखं सगळं गेलं तुझं का जाणार नाही, असा अर्थ घे ना. त्यामुळे द्यूतकर्म वाईट आहे आणि धर्मराजातला दोष नाही पाहायचा. एवढ्या एका कर्मावरून धर्मराजाच्या ठिकाणी चरित्रावर आपल्याला दोषारोपण नाही करता येणार. व्यवहारातलं उदाहरण देतो. 100 गुणांचा पेपर असतो, 100 मार्काचा पेपर. पास व्हायला किती लागतात? 35. मग आता एखाद्या विद्यार्थ्याला 35 मार्क पडले, किती पडले नाही? 65. मग आता 65 जास्त आहे का 35? 65 जास्त आहे ना, 35 कमी आहे. मग 35 कमी असताना सुद्धा तुम्ही त्याला काय म्हणता? पास. अरे धर्मराजाचं 99% चरित्र चांगलं आहे, फक्त द्यूतकर्म खेळ एवढा 1 मार्क गेला, तेवढ्यावरून त्यांच्यावर दोषारोपण करू नये. विद्यार्थ्याला आपण पास म्हणतो. आता तर असं आहे, फक्त 5च विषयाचे मार्क मोजले जातात आणि त्यावरून टक्केवारी काढली जाते. बेस्ट ऑफ 5 असं म्हणतात की नाही. इथे व्यवहारात आपण नियम लावतो की नाही. द्यूतकर्माचं आव्हान दिलं, द्यूतकर्म खेळणं अपयश आलं. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. दुर्योधनाची योजना अशी होती, अज्ञातवासात 1 वर्ष असं राहायचं तुम्ही की तुम्ही पांडव म्हणून ओळखू नाही आले पाहिजे. जर पांडव म्हणून ओळखू आले तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. त्याही अज्ञातवासामध्ये पकडले गेले की पुन्हा 12 वर्ष हेच चालायचं. म्हणजे तुम्ही परत राज्यावर येताच कामा नये. काय तो कूटनीतीमध्ये तयार असेल दुर्योधन, त्याने ते सांगितलं बघा. आता अज्ञातवासात राहायचं तर पांडव विराटांच्या दरबारात राहिले
आता असं म्हणतात की विराट राजाचं नगर म्हणजे सातारा जिल्ह्यातला वाई तालुका, विद्यमान काळातला. वाई तालुक्यामध्ये आजही पांडवकालीन पुष्कळ मंदिर आहेत, पुष्कळ प्रमाणातले. इथं राहिले पण ओळखू नाही आले. दुर्योधनाने पृथ्वीचा प्रत्येक कोपरा न कोपरा पाहिला, पांडव नाही सापडले. सापडे ना, पण एक बातमीचा सुगावा लागला. द्रौपदी माता त्या नगरामध्ये राणीचा शृंगार करण्यासाठी सैरंध्री नाव धारण केलं होतं. दासी म्हणून राहिल्या, सैरंध्री नावाने दासी म्हणून. आणि त्या द्रौपदी मातेचं सौंदर्य पाहिलं की त्या विराटाचा मेहुणा कीचक तो लुब्ध झाला आणि त्याने भरसभेमध्ये द्रौपदी मातेची विटंबना केली. आता परतंत्र आहे, नाव प्रगट करत अज्ञातवास भंग होतो आणि जर नाही प्रतिकार करावा तर दुष्ट त्रास देतो आहे. त्या द्रौपदी मातेची विटंबना ऐकू आली भीमाला, तर इतका राग आला. भीमाकडे काम होतं स्वयंपाकाचं, बल्लव नाव धारण केलं होतं. स्वयंपाक करता करता त्या कढईतली भाजी दिली फेकून. तर त्या राजदरबारामध्ये जे काही लाकडी खांब होते ना, वाळलेले राजसभेचे खांब. आता पंढरपुरामध्ये आपण गेलो की लाकडी खांबाचं मंदिर म्हणजे मंडप आहे बघा, तसं त्या लाकडी खांबावर भाजी पडली. इतकी चविष्ट झाली होती की त्या वाळलेल्या लाकडातून पालवी फुटली. आपण प्रयोग केला तर टवटवीत झाड जळून जाईल आपल्यामुळे. आणि भीमाने प्रयोग केला तो, त्या भाजीची चव असेल अमृताप्रमाणे. राग आला ना, राग काढला. शेवटी द्रौपदीने सांगितलं भीमाला की फक्त माझं रक्षण तुम्हीच करू शकता, कारण बाकीच्यांना ते करता येणार नाही, कारण अडचणी तशा आहे ना. धर्मराज कंक आहेत, राजापासून हलता येत नाही. अर्जुनजी नृत्यशाळेमध्ये नृत्य शिकवतात, बृहन्नडाविषामध्ये त्यांना येता येणार नाही. तुम्हाला स्वयंपाकाचं काम आहे, त्यामुळे स्वयंपाक झाला की तुम्हाला थोडासा वेळ मिळतो ना, मग तुम्ही येऊ शकता. मग काय करायचं काही नाही, कीचकाला सायंकाळी त्या रंगशाळेमध्ये बोलवायचं, जिथं सायंकाळी सगळ्या त्या राजवाड्यातल्या स्त्रिया किंवा त्या मुली नृत्य शिकायला येतात. रंगशाळेमध्ये बोलवून घे. तो इतका मोहित झाला, कामातुराणाम भयम न लज्जा. त्याला भीतीच वाटे ना, तो कीचक निघाला. त्याला वाटलं द्रौपदी आता म्हणजे सैरंध्री आपल्याला वश होणार आहे. आणि तिथे भीम अगोदरच जाऊन बसलेला होता. त्यात योजना अशी झाली होती, या कीचकाचं आणि भीमाचं जेव्हा युद्ध होईल तेव्हा प्रचंड आवाज होईल आणि तो आवाज नगरवासियांना जाऊ नये याकरता अर्जुनाने मृदंग वाजवायचा आहे. असा वाजवायचा की नुसता तिरकेट तक्ताच ऐकू आला पाहिजे, दुसरा कोणताही बोल नाही. आवाज चांगला झाला पाहिजे, या दोघाचा आवाज येता कामा नये. ते भीमाला पाहिलं का कीचकाचा आणि भीमाचं युद्ध सुरू झालं. भीमाचं बल जास्त आहे, कीचकाचा वध केला आणि कीचकाचे काही भाऊही कीचकाप्रमाणेच होते, त्यांचाही वध झाला. आणि ती बातमी दिवशी कळाली. बातमी कळाल्याबरोबर दुर्योधनाच्या लक्षात आलं विराटाच्या दरबारातच भीम आहे म्हणे. का? कारण कीचकाचा वध जगामध्ये फक्त 5 जण करू शकतात, बलराम, श्रीकृष्ण, दुर्योधन, कर्ण आणि 5वा भीम. ज्या अर्थी मी आणि कर्ण इथं आहे, बलराम आणि श्रीकृष्ण द्वारकेत आहे आणि कीचकाचा वध झाला, याचा अर्थ भीमाशिवाय पर्यायच नाही. म्हणजे तो वध भीमानेच केलेला आहे. आणि मग त्यांचा अज्ञातवास भंग करण्याकरता दुर्योधनाने विराटाच्या दरबारावर आक्रमण केलं. आक्रमण कसं केलं? अर्ध्या राज्यावर आक्रमण. प्रतिकार करायला गेले तर विराट राजा, तर दुसरीकडून त्यांनी गोशाळेवर आक्रमण केलं. कारण दुर्योधनाला माहीत होतं गायीच्या रक्षणासाठी पांडव अज्ञातवासही भंग करतील पण गायीला इजा होऊ देणार नाही, हे त्यालाही माहिती होतं चांगलं. सगळं सैन्य केलं राज्याच्या रक्षणासाठी आणि गोशाळेच्या रक्षणासाठी कोणीच राहिलं नाही ना. विराटाचा मुलगा राहिला होता उत्तर नाव, त्याच्या मुलाचं नाव उत्तर, मुलीचं नाव उत्तरा. त्या उत्तरेचं लग्न झालं अभिमन्यूच्या बरोबर आणि तिच्या उदरी जन्माला आले परीक्षिती राजा. मग तो उत्तर आला सभेमध्ये, तुम्हाला काय करावं, मी गेलो असतो युद्धासाठी पण मला रथाला सारथी नाही कोणी. बालिश बायका तर बहुबडबडला, असं तो बडबड करू लागला. बाकीच्या स्त्रिया म्हणल्या, अहो हा बृहन्नड आहे ना,
ज्या नृत्य वगैरे शिकवतात, चांगला रथ चालवता येतो म्हणे. आता ते होते भक्तराजा अर्जुन, पण 1 वर्षाचा शाप होता तो, त्यामुळे त्या वेशामध्ये नपुंसकत्व आलेलं, स्त्रियाच्या वेशामध्ये राहणार. म्हणजे रथ चालवता येतो म्हणे. हा, आता सारथी मिळाला नाही म्हणता येत नाही. भक्तराज अर्जुनाने तो रथ जुंपला आणि त्याच्यात बसवलं, नेलं त्याला. त्याने ते अफाट सैन्य पाहिलं समुद्राप्रमाणे, आणि अर्जुनाला गुपचूप सांगितलं, युटर्न घे, गाडी फिरव, युटर्न घ्यायचा. म्हणजे का, एवढ्या सैन्याच्या बरोबर युद्ध करायचं असतं का, मी माझ्या बापाला एकुलता एकच आहे, चला मागं. अर्जुन म्हणे, हे अगोदर फेटा बांधणार नाही, हे अगोदर पाहिजे, आता नाही चालत आहे, हे अगोदरच पाहिजे, युद्ध करायचं का न करायचं हे नंतर नाही. आणि त्याच्या लक्षात आलं हे आपल्याला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. उडी मारली. ज्ञानोबा म्हणतात, उत्तर वैराटीचा राजा, पळता तुका निघाला असे झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तो ते. तो पळून जाऊ लागला ना अर्जुनाने उडी मारली आणि त्याला पकडून आणलं, रथात बांधलं, सांगितलं, क्षत्रिया रणी पळून जाणे, ते कोणच आहे लाजिरवाने. अरे पळून जातो, मेलेलं चांगलं आहे, नाही म्हणे युद्ध, आता मीच शिकवतो तुला कसं युद्ध करायचं. तो त्यांच्या अज्ञातवासाचा शेवटचा दिवस, भयंकर युद्ध केलं. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास पूर्ण केला आणि भगवंताने शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापुरात जावं असं ठरलं. ठरल्यानंतर मग ते सांगितलं की पांडव आणि तुमच्या शर्तीप्रमाणे 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास पूर्ण केला. आता त्यांचं इंद्रप्रस्थ नावाचं राज्य हे त्यांना दिलं पाहिजे. नाही अर्ध राज्य तर कमीत कमी 5 पांडवांसाठी 5 गावं तरी द्या. दुर्योधनाच्या लक्षात आलं होतं, यांना 5 गावं जर दिले तर हे पराक्रमी आहे आणि प्रजा यांच्या बाजूने आहे, त्यामुळे हे राज्य पुन्हा घेतीलच. बरं, त्यांच्या वाट्याचं त्यांना दिलं पाहिजे की नाही. महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये थोडासा फरक आहे. रामायणामध्ये असं आहे, राज्य मिळालं भरताला, ज्येष्ठाशी धाडावी दुरी दिगंतरा, किंवा कनिष्ठाशी द्यावे राज्यपद. कनिष्ठाला राज्य मिळावं म्हणजे भरतांच्या नावाने राज्य मागितलं. प्रभू रामचंद्राला वनवास. रामायणामध्ये भरतजी असं म्हणतात, प्रभू तुम्ही मोठे आहात, त्यामुळे हे राज्य मी तुम्हाला अर्पण करतो, तुमचा सेवक म्हणून मी चालवेन. म्हणजे तुमचं तेही तुमचंच आणि माझ्या वाट्याला आलेलं तेही तुमचं, हे रामायण आहे. महाभारतात तसं नाही, माझं अर्ध राज्य तेही माझंच आणि पांडवाचं अर्ध राज्य तेही माझंच, एवढा फरक आहे. रामायणामध्ये तुझं ते तुझं, माझं तेही तुझं. आणि महाभारतात एवढंच बदललं, माझं ते माझंच, तुझं तेही माझं. आता त्याच्यापेक्षा उडी सर्वांचं माझं आहे का नाही. कलियुगामध्ये सगळ्यांची संपत्ती आजी मिया, संपत्ती बहुतेकांची या, हाती केली या धन्यनामी. मी सगळ्यांची संपत्ती संपादन करणार, सगळ्यांचं आपलं. हा कलियुगातला प्रभाव आहे. लक्षात आलं, दुर्योधन काही राज्य देणार नाही. आणि धर्मराज साधू आहे, साधूंना त्यांच्या राज्यपदावर बसवलं पाहिजे, साधूंचा मान गिवसे, म्हणून अपरिहार्य युद्ध करावं लागलं. आणि त्या युद्धामध्ये सगळ्या कौरवांचा वध होऊन धर्मराज बरोबर त्या पदावर आरूढ झाले की नाही. म्हणून दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मान गिवसे. या साधूंना मान नव्हता, कारण ते वनात पाठवले होते ना. पाहते पांडव अखंड वनवासी, साधूंचा मान गिवसे. आणि पुढे धर्माशी नीतीशी शेष भरी. हा शेष शब्द आहे ना, शे म्हणजे 100 या अर्थाने आहे, आणि शेष भरी म्हणजे शतायुषी व्हा असा आशीर्वाद आहे. आपल्यामध्ये उपनिषदामध्ये वचन आहे बघा, जिजी विषेत शतम समाहा कुर्वन्यवे हे कर्माणी, जिजी विषेत शतम समाहा. किंवा आपण ते म्हणतो की नाही, जेवेत शरदः शतम. शरद ऋतू म्हणजे कोजागरी पौर्णिमा. आपण 100 कोजागरीचे चंद्र बघावे, शरद ऋतूतला चंद्र, आणि तिथपर्यंत जगावं. जीवेत शरदः शतम असं म्हटलं आहे. शरद ऋतूचे 100 चंद्र बघावे आणि आपण जगावं म्हणजे शतायुष्य व्हावं. तसा भगवान म्हणतात, धर्म
आणि नीती यांची मी सांगड घालतो आणि यांना 100 वर्षापर्यंत यांनी चिरंजीव पदाने नांदावं असं मी त्यांना आशीर्वाद देतो. आता हे जीवित शरदः शतम या निमित्ताने गुरुवारी मारुती बाबांच्यासाठी सुद्धा आणि गुरुवारी शास्त्री बाबांसाठी सुद्धा आपणही प्रार्थना करू. जसं इथं धर्माशी नीतीशी शेषभरी, तसं आमच्या या दोन्ही गुरुजनांना शतायुषी आणि त्याच्याही पुढचं आयुष्य जे वेदामध्ये प्रतिपादन केलेलं आहे तेवढं त्यांना निरामय जीवनाचं आयुष्य प्राप्त व्हावं असं म्हणून आजचा पाठ आपण त्यांच्या चरणी समर्पित करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आता